जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली। दिनांक 26 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत तालंग तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे परमपूज्य प्रांत स्मरणीय ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर यांची 490वी श्रीमद भागवत कथा व भव्य नियोजन होणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास अनेक साधू संत येणार असून त्यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे। तरी परिसरातील भाविक भक्तांनी या ज्ञानगंगेचा अवश्य लाभ घ्यावा। ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर यांच्या मधुर वाणीतून आजपर्यंत महाराष्ट्रात 490 भागवत कथा झाल्या। आयादेव संस्थान देवजना येथे महाराजांनी कठोर साधना जवळपास 7 ते 8 वर्षे केली। 8 आयादेव संस्थान हे शेवाळ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। अशा एकांतवासात सतत नामस्मरण व साधना करत या काळात 3 वर्ष मौन राहून एकांतात झोपडीमध्ये 3 वर्षे नामसाधना केली व पायात 10 वर्ष चप्पल न घालता जवळपास 25 ते 30 अशा गावात की ज्या गावात कधीच अखंड हरिनाम सप्ताह झालेला नाही अशा गावात त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ करून जनजागृती केली। पायी प्रवास करून निष्काम सेवा हेच त्यांचं ध्येय। साधना करत असताना महाराजजींनी स्वतः काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ, काल्याचे कीर्तन करूनही 1 रुपयाही न घेता अशी गावोगावी सेवा महाराजांनी केली। या काळात महाराज कोणालाही पाया पडू देत नसत व सद्गुरूंच्या आज्ञेवरून फक्त सुदामासारखे जे दिले ते घ्यायचे, मागायचे नाही अशी सेवा सुरू ठेवली। आजपर्यंत एकही दिवस न चुकता महाराज भागवत कथा करून स्वतः 3 वाजता उठून काकड आरती घेतात। कीर्तनापेक्षाही काकड आरतीला संपूर्ण समाज असतो। जणू काकड आरतीशी महाराज एकरूप झाले असं वाटतं। या काकड आरतीमुळे महाराजांना दिव्य अनुभव आले आहेत। अशा नामधारक संतांची श्रीमद भागवत कथा तालंग तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे होत आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून या ज्ञानगंगेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी तालंग यांनी केले आहे। रामकृष्ण हरी। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप।